2025 चालू घडामोडीचे प्रश्न. नुकतीच चेतेश्वर पुजाराने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. चेतेश्वर पुजारा कोणत्या राज्याचा रहिवासी आहे? मित्रांनो, याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकतात. नुकतीच चेतेश्वर पुजाराने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तो कोणत्या राज्याचा रहिवासी आहे? ब्रिक्समध्ये सहभागी होणारा इंडोनेशिया हा 10वा देश ठरला आहे. पुढचा प्रश्न. CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल आहेत आणि त्यांनी सध्या उपराष्ट्रपती पदासाठी नामांकन भरलं आहे. पोर्ट ब्लेअरचे नवीन नाव श्रीविजयपुरम आहे. पोर्ट ब्लेअरचे नवीन नाव श्रीविजयपुरम आहे. पोखरा या शहराला नेपाळने पर्यटन राजधानी घोषित केले. पोखरा या शहराला नेपाळने पर्यटन राजधानी घोषित केले. मनू भाकर ही नेमबाजी या क्रीडा प्रकारातील खेळाडू आहे. मनू भाकर ही नेमबाजी या क्रीडा प्रकारातील खेळाडू आहे. जानेवारी 2025 मध्ये 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जानेवारी 2025 मध्ये 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 18वे प्रवासी भारतीय संमेलन ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे पार पडले. 18वे प्रवासी भारतीय संमेलन. क्रीडा प्रशिक्षकासाठी दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार आहे. 10 लाख रुपये रक्कम प्रशिक्षकांना भेटते. महाराष्ट्र राज्यस्तरीय दिव्यांग स्पर्धा नागपूर येथे पार पडल्या. महाराष्ट्र राज्यस्तरीय दिव्यांग स्पर्धा नागपूर येथे पार पडल्या. रेखा गुप्ता यांची फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्लीच्या 9व्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पुढचा प्रश्न. 2025 वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केले आहे. 2025 वर्ष लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. 16व्या आशियाई नेमबाजी स्पर्धा कझाकिस्तानमध्ये सुरू आहेत. 16व्या आशियाई नेमबाजी स्पर्धा कझाकिस्तानमध्ये सुरू आहेत. प्रलय बॅलिस्टिक मिसाईलचे ओडिशा येथे परीक्षण. मित्रांनो, हे होते चालू घडामोडीचे आजचे प्रश्न. तुम्ही व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद.